जय सियाराम मंडळी. नमस्कार, कशात सर्व. मी संगीता. आज ना फेस दाखवून व्हिडिओ बनवायची वेळ आली, कारण मी आतापर्यंत कधीच आपल्या सद्गुरूंच्या ह्या चला फिरायला याच्यावरती व्हिडिओ असे बनवत नव्हती. पण खरंच आज ना स्पष्टच बोलायला आलेली आहे, दुसरं काहीच नाही. मंडळी, आपल्या गुरुने आपल्याला आज्ञा दिलेली आहे की एआयचे हे वापरून तुम्ही व्हिडिओ बनवू नका, त्यांचे फोटो एडिट करून व्हिडिओ बनवू नका. आणि खरंच मंडळी, आपण एवढे समजदार आहोत बघा. ज्या अनाड्यातले अनाडे असतील ते पण एवढे समजदार असतील की आपल्या सद्गुरूंना कुठे कलंक लागू नये ते एआयचे हे वापरून जर चुकीचे उद्या व्हिडिओ बनवले गेले आपल्या सद्गुरूंचे, तर ते आपल्याला चालणार आहेत का? नाही ना. मग आपण स्वतः समजदार आहोत की नाही सांगितलं आपल्या गुरुने. मला तर माहितीही नव्हतं, कारण की माझी सकाळची शाळा बंद आहे. मी परदेशात असल्या कारणाने मी तुम्हाला क्लिअर सांगितलंय की सकाळची शाळा इथे 3 वाजता चालू होते आणि माझ्याकडनं ते होत नाही. रात्री मला झोपायला 12-12:30 वाजता तिथे, नात लहान असल्या कारणाने सगळं घरातलं आवरून, तर मला सकाळची शाळा ऐकणं होत नाही आणि मी ऐकलं नाहीये. मला फक्त मेसेजवरती कळालं एका ग्रुपवरती की नाही सांगितलेलं आहे. आणि असे पण माझे व्हिडिओ कमीच येतात, स्वामींचे मी बनवतच नाही म्हणा. पण मी आता व्हिडिओ बघते आणि आपल्या एका ग्रुपवरती भांडणं ऐकते की अरे आपणच आपली लायकी काढून घेतोय. का अर्थ आहे का याच्यामध्ये? तुम्ही मला सांगा मंडळी. आपण एवढे समजदार आहोत की आपल्या सद्गुरूंना कुठे गालबोट लागू नये याची काळजी तर आपणच घ्यायची ना. जिथे आपल्या सद्गुरूंनी सांगितलं की नका व्हिडिओ बनवू, तर संपला तिथेच विषय. बघा, मला एकच माहिती आहे की जेव्हा माऊली एक रस्ता बंद करतात ना, तर आपल्याकरता दुसरा रस्ता उघडून ठेवतात. त्याशिवाय माऊली एक रस्ता बंद करत नाही. मी म्हणते, खरंच किती जणांचं कुटुंब चालत असेल, ठीक आहे, मला मान्य आहे. जे जुने व्हिडिओ काढले गेलेत ते ठीक आहेत ना. आता नका बनवू सांगितलं, तिथून तुम्ही स्टॉप करणं गरजेचं आहे. नका बनवू तर नकाच बनवू मंडळी. खरंच सांगते, आपल्या सद्गुरूंना आपण खरंच खूप नशीबवान आहोत की आपल्याला जिवंत सद्गुरू भेटले. जसे काही स्वामी समर्थ होते, साईबाबा होते, तसे सद्गुरू आपल्याला भेटलेत. आपल्याला काय पाहिजे? आपण जगतोय याच्यामध्ये. तर मी तर म्हणेल, खरंच कलियुगाची नाही तर सतयुगाची सुरुवात झालेली आपल्या संप्रदायातून. आपल्या संप्रदायामध्ये काय नाही चालू आहे तुम्ही विचार करा. वेद पाठशाळा, गुरुकुल चालू केलं आपल्या सद्गुरूंनी. तर आपण तर नशीबवान आहोत, आपण तर भाग्यवान आहोत की आपण गुरुकुल सारखं शिक्षण आपल्या संप्रदायामध्ये बघतोय. खरं सांगते, मी तर म्हणते आपण असं जगायला सुरुवात करायला पाहिजे की सतयुगाची सुरुवात आपल्या संप्रदायातून चालू झाली. तर आपण किती भाग्यवान आहोत की आपण अशा सद्गुरूंच्या सानिध्यात आहोत. आपण अशा रामानंदाचार्य, नरेंद्राचार्यजींच्या संप्रदायात आहोत की याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. का आपण कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडला पाहिजेत की मला हा व्हिडिओ टाकू दिला नाही, तो व्हिडिओ टाकू दिला नाही, याच्यावरती हे झालं, त्याच्यावरती. अरे ठीक आहे, सोडा तो सगळा विषय. मी कधी स्पष्ट बोलली नव्हती. नाही, मला एक विश्वास आहे, माझ्या सद्गुरूंनी जर